नमस्कार, मी मनोज भुये. जय महाराष्ट्राच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिलखुलासमध्ये आज चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील आपल्यासोबत आहेत. आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये. सर्वांना प्रश्न पडलाय तोच प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती होईल का? कारण दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे जोरदारपणे मैदानात उतरलेले आपल्याला दिसत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना युती झाली पाहिजे हे राज्याचा मंत्री, भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून नाही, सामान्य माणूस कार्यकर्ता म्हणून नाही, म्हणजे भाजपचा नेता, भाजपचा मंत्री, भाजपचा कार्यकर्ता म्हणून वाटतंच. पण मुंबईमध्ये लहानाचा मोठा झालेला एक सामान्य माणूस म्हणून नक्की वाटतं. पण आता असं आहे की या विषयामध्ये आमच्या श्रेष्ठींनी आता त्याला म्हणतात की काय ते चित्र स्पष्ट करण्याचं स्टेज आलेली आहे. त्यामुळे नेमकं काय चाललंय मला काहीच माहित नाही. म्हणजे पूर्वी असं म्हणत होते की भाजप की युती होणार आहे, आणि आपण जर पाहिलं तर शिवसेना ज्या पद्धतीने टीका भाजपवरची सातत्यानं अग्रलेखातनं करत असेल, संजय राऊत बोलत होते, उद्धव ठाकरे बोलत, पण भाजपने ही कायम भूमिका घेतली की ही युती व्हायला पाहिजे, ही युती खूप जुनी आहे आणि ही टिकली पाहिजे. हे एक साधारणतः मत व्यक्त केलं होतं सातत्यानं. नाही, युती खूप जुनी आहे. हिंदुत्व हा दोघांचा एक कॉमन पॉइंट आहे. हिंदुत्व हा केवळ स्ट्रॅटेजीचा भाग दोघांचा नाही, तर ती दोघांची जीवननिष्ठा आहे. या सगळ्या कारणाने तर एकत्र यायला पाहिजे. पण त्याहीपेक्षा महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी स्वप्न पाहिलं की काँग्रेस या महाराष्ट्रातून एका अर्थाने हद्दपार झाली पाहिजे. आता काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊन लढले आणि शिवसेना बीजेपी वेगळी लढली तर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार येईल हे सांगायला काही भविष्यकाळ लागत नाही. मग स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी जे स्वप्न पाहिलं की काँग्रेसने या देशाची वाट लावली, काँग्रेसने भ्रष्टाचार केला, काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर त्यावेळेला स्वतःच्या स्वार्थासाठी अनुनय केला, अपीजमेंट केली, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या. आणि त्यांनी कधी काँग्रेसबरोबर हात मिळवणी तर शिवसेनाही करणार नाही, पण त्यांनी कधी काँग्रेसला मदत होईल असं कधी काही केलं नाही. आणि त्यामुळे अपेक्षा अशी आहे की बा सर्वसामान्य माणसाचं आपण नुकसान करू हे उद्धवजींनी विचारात घेतलं पाहिजे. अर्थात ते इतके प्रगल्भ नेते आहेत त्यामुळे मी त्यांना काही सल्ला देणं बरोबर नाही. पण मुंबईतला पुन्हा एकदा झोपडपट्टीत राहणारा एका गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून मी हळूहळू इथपर्यंत आलो. आणि मुंबईतले त्यामुळे सगळे हिंदू मुस्लिम दंगे पाहिलेले आहेत, मुंबईतल्या गिरण भागातल्या समस्या पाहिलेल्या आहेत, त्यावेळची काँग्रेसची भूमिका पाहिलेली आहे, कम्युनिस्ट पाहिले. त्यामुळे मला असं वाटतं की हे बरोबर होणार नाही. पण राजकारणामध्ये कोणी काय करावं आपापला विषय आहे. सर्वसामान्य माणूस सुद्धा मतदान कोणाला करायचं यासाठी स्वतंत्र. ते शिवसेना एक पक्ष आहे, त्यांचे स्वतंत्र आहेत. आंध्र प्रदेशला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी चंद्राबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, हे उपोषण करत होते. आणि त्यांच्या व्यासपीठावर आमंत्रणावरून त्यांच्या शिवसेना खासदार संजय राऊत तिथे गेले. एकीकडे युतीच्या संदर्भामध्ये बोलणी सुरू आहे, दुसरीकडे त्यांचं त्या व्यासपीठावर जाणं. नाही, मी मगाशी म्हटलं तसं या देशातली लोकशाही इतकी प्रगल्भ झाली की या देशातला झोपडपट्टीतला काही लिहिता वाचता न येणारा माणूस सुद्धा अतिशय विचारपूर्वक मतदान करतो. म्हणजे समजा अशी कल्पना करू की तो कोणाच्या तरी आकर्षणामुळे करत असलं तरी सुद्धा ते आकर्षण त्याला कळल्यामुळे करतो. इतकी प्रगल्भ झाली लोकशाही की त्याला काही लिहिता वाचता येत नाही, पण त्याला कळतं की काँग्रेस म्हणजे काय, भाजप म्हणजे काय, शिवसेना म्हणजे काय. ते शिवसेना एक खूप जुना पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं. बाळासाहेब ठाकरेवरचा चित्रपट पाहिला आपण, ठाकरे? नाही, खरं म्हणजे वेळ नाही मिळाला, पण मला खूप उत्सुकता आहे. कुठेतरी 1-2 दिवसामध्ये नक्की पाहिजे, कारण बाळासाहेबांवर आमची प्रचंड श्रद्धा आहे. मी हे मानतो की बाळासाहेबांनी ह्या महाराष्ट्रामध्ये अक्षरशः महाराष्ट्राला, मराठी माणसाला मोठी देणगी दिली. अदरवाईज मुंबईमध्ये मराठी माणूस शिल्लक राहिला नसता. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल खूप श्रद्धा. दुर्दैव असं की त्यांच्याबरोबर काम करायला फार मिळालं नाही, पण उत्सुकता. त्यामुळे नक्की 1-2 दिवसामध्ये, अगदी फार नाही तर
कुठेतरी ज्याला आपण लॅपटॉपवर वगैरे पाहिन मिळतात. नाशिकला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पेशल ठाकरे सिनेमाचा खेळ आयोजित केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी. नाही, हे तर नक्कीच आहे. कारण छगन भुजबळ जेव्हा नगरसेवक होते त्यावेळेला त्या भागामधला एक नागरिक होतो, म्हणजे माझे आई वडील नागरिक, मी शालेय कॉलेजचा विद्यार्थी. तिथपासून मी त्यांना पाहतो. मधल्या काळात राजकारणाचा भाग म्हणून त्यांनी शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये गेले आणि मग मंत्री झाले वगैरे वगैरे, जे काय व्हायचं झालं. मग राष्ट्रवादीत गेले सगळं. परंतु त्यांचं बाळासाहेब ठाकरेंवर प्रचंड प्रेम. त्यांचं खरं म्हणजे राजकीय आवश्यकतेतून बाहेर पडले असेल शिवसेनेवर पण प्रेम. आणि आता शेवटी बाहेर पडल्यानंतर एवढं मोठं नुकसान केल्यानंतर जी काही कटुता निर्माण होती ती झाली असेल. पण त्यांनी जो काही सिनेमा बाळासाहेब ठाकरेंवरचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला, ह्यात नाटक कमी पण त्यांची बाळासाहेबांवरची श्रद्धा जास्त. हे आय थिंक ही इज कन्व्हिन्स की यांनी केलेलं काम जे आहे ते अद्वितीय आहे आणि ते माझ्या कार्यकर्त्यांना कळलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचे जे स्मारक होऊ घातलंय, काही काम त्याचं पुढेही गेलं. या शिवसेना आणि भाजपच्या युतीच्या काळामध्ये ते होणं किंवा त्याला सुरुवात होणं, याला आपण कसं पाहता? नाही, शिवसेना भाजप युती हो न हो, बाळासाहेब ठाकरेंचं जे स्थान या देशाच्या उभारणीमध्ये, प्रामुख्याने महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये जे आहे ते कोणी नाकारू शकत नाही. आणि त्यामुळे शिवसेना बीजेपीवर राहिली काय न राहिली काय, बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक झालं पाहिजे आणि ते अतिशय भव्य दिव्य आणि लोकांना प्रेरणा देणारं झालं पाहिजे. आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये जी स्थिती 2014ला होती भाजपची, ती 2019मध्ये आता येत्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण ती स्थिती तशीच कायम आहे? त्याच्यापेक्षा चांगली आहे. कारण 2014 साली निवडणुका झाल्या, आम्हाला 122 आमदार विधानसभेत निवडून आणता आले. त्याच्या आधी शिवसेना बीजेपी एकत्र लढली, त्यात आम्हाला 23, त्यांना 18 आणि राजू शेट्टीबरोबर होते ते एक धडक आम्ही 42 जिंकल्या. त्यानंतर महाराष्ट्रातली एकही निवडणूक आम्ही हरलो नाही. अगदी काल परवाची धुळे घ्या, जळगाव घ्या, सांगली घ्या, मग आत्ता ज्या नगरपालिका झाल्या त्या नगरपालिकेतल्या 6 पैकी 4 आम्ही जिंकलो. त्यामुळे गेल्या 4-4.5 वर्ष आम्ही एकही निवडणूक हरलो नाही आणि विरोधक एकही निवडणूक जिंकले नाहीत. आणि राज्यासमोर हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न त्याही वेळेला होते ज्या वेळेला तुम्ही नगरपरिषदा जिंकला, महानगरपालिका जिंकल्या, जिल्हा परिषदा जिंकल्या. बेरोजगारीचा मुद्दा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उचलून धरत होते. शेतकऱ्यांचा मुद्दा, दुष्काळाचा मुद्दा, 1972 पेक्षा दुष्काळ मोठा आहे असं सातत्यानं बोललं जातं. परिस्थिती काही ठिकाणी तशीच आहे. पण याचा कधीच कुठे फरक पडला नाही निवडणुकीवरती. म्हणजे मराठा आंदोलन मोर्चे झाले ते शांततेने झाले, नंतर त्याला हिंसक वळण लागलं आणि ते हिंसक वळण पीकला गेलं होतं. बरं, त्यावेळेला सांगली महानगरपालिकेची निवडणूक होती. बट आय वॉज कॉन्फिडंट की आम्ही सांगली महानगरपालिका जिंकणार. मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे काय काय वेगळ्या नावाने मोर्चे झाले होते. त्याच काळामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक होती, त्याच काळात लातूर महानगरपालिकेची निवडणूक होती. मोर्चाची काय त्यांच्या हल्लाबोलची सुरुवात चंद्रपूरहून झाली. तिथेही बीजेपी जिंकली आणि शेवट झाला पण म्हणलं तिथेही बीजेपी जिंकली. त्यामुळे एक झालं की आता वोटर जो आहे तो खूप प्रगल्भ झाल्यामुळे त्याला हे माहिती आहे की गेल्या 50-55 वर्षामध्ये ह्यांना जे जमलं नाही ते ह्यांना 5 वर्षात जमेल असं नाही. पण ह्या 5 वर्षामध्ये हे प्रामाणिकपणे काम करतात. म्हणजे मंत्रालयात येणारी गर्दी, एक दिवशी तर 53,000 ही फिगर होती, एंट्री करतात तिथे आणि सतत मंत्रालयात लोक येत असतात. तर काय कामं न होता येतात का हो? तर एक आशा निर्माण झाली की हे लोक काहीतरी उत्तर काढतात. कोतवालांचं मानधन आम्ही वाढवलं. 300 रुपये मानधन होतं, ते करत 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 5,000 आम्ही खाडकन 7,500 केलं. 50 वरच्या कोतवालांना 15,000 केलं. पोलीस पाटील असू देत, कोतवाल असू देत, आशा वर्कर असू देत, अंगणवाडी सेविका असू देत, मराठा समाजामधले तरुण तरुणी असू देत, धनगर समाजातले तरुण, सगळ्यांना असं वाटतं की प्रामाणिक लोक आहेत, ह्यांच्या परीने हे काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. महसूलमध्ये गेल्या 4-4.5 वर्षामध्ये आम्ही जेवढे कायद्यात बदल केले आणि महसूल कायदा हा सुटसुटीत केला तेवढा आजपर्यंत कोणी नाही केला. ब्रिटिश कालावधीमधले घिसेपिटे कायदे आम्ही काल परवापर्यंत बदलत राहिलो, अजूनही बदलू.
भाजपच्या नेमक्या काही मंत्र्यांच्या दालनासमोर प्रचंड मोठी गर्दी असते. ते त्यांच्या कार्यक्षेत्रात जातात तिथे आणि इथे. चंद्रकांत दादांच्या केबिन समोर कायम गर्दी असते. ही गर्दी सुखावणारी आहे दादांना? नाही, सुखावणारी आहे ह्या अर्थाने किंवा लोकांना असं वाटतं की इथे प्रश्न सुटतील, पण मनामध्ये थोडीशी खंतही निर्माण करणारी आहे की किती समस्या आहेत. पुन्हा एकदा हे राजकीय इंटरव्ह्यू नाही आहे, त्यामुळे काँग्रेसने किती पेंडिंग विषय ठेवले असं मी म्हणत नाही, पण एक एक समस्या ऐकताना जीव नकोसा होऊन जातो. किंवा कशामुळे एवढ्या समस्या राहिल्या, म्हणजे मी अगदी साधं उदाहरण देतो की बा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गारगोटी तालुक्यामध्ये खानापूर हे माझं गाव 2200 लोकसंख्येचं गाव. 2200 लोकसंख्येचं गाव किती मोठं असणार? अख्ख्या गावाच्या गल्ल्या मोजल्या 4 किलोमीटर पडतील, पण त्या 4 किलोमीटर गल्ल्या सुद्धा 70 वर्षामध्ये पूर्ण नाही झाल्या. आणि त्यामुळे आम्हाला आजही गावाला 25-15 म्हणजे ग्रामविकासच्या माध्यमातून गावातल्या इंटरनल रोडसाठी मिळणार असताना 25-15 म्हणजे 25-15 आणि 5 लाख रुपये पंकजाताईंनी मागावे लागतात. म्हणजे काय केलं काय लोकांनी, आणि मग हा पैसा गेला कुठे? आणि त्यामुळे गर्दी पाहून बरं वाटतं किंवा लोकांचा आपल्यावर विश्वास आहे. गर्दी पाहून दुःखही असं वाटतं, कारण शेवटी ज्या वेळेला समाजामध्ये प्रश्नच राहणार नाहीत अशी स्थिती समाजाची येणं हे खरं म्हणजे कोणाही माणसाचं स्वप्न असलं पाहिजे. देयर इज नो एनी प्रॉब्लेम्स. पण आणखी राज्याचे व्यापक प्रश्न सोडवायचे असेल, मोठी भूमिका जर तुम्हाला निभवायची असेल, तर राज्याचे नेतृत्व तुमच्या हातात असावं असं वाटतं कधी? नाही, असं वाटतं, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये कोण मुख्यमंत्री आहे यावर प्रश्न सुटणं नाहीच आहे. सगळे मिळून काम करत असल्यामुळे त्या सगळ्यांना हा कॉन्फिडन्स असतो की जो कोणी मुख्यमंत्री असेल त्याच्यावर आपण प्रश्न सोडून घेऊ शकतो. वेळ झाला एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपण परत एकदा चंद्रकांत पाटील यांच्यासोबत दिलखुलास गप्पा अशा सुरू ठेवणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपची जी काही कमांड आहे ती दादांकडे आहे. सूत्र म्हणा, ज्या पद्धतीने तुम्ही संघटन तिथे उभारलेलं आहे ती इतक्या या काळामध्ये सत्ता आल्यानंतर निश्चितच नसेल. अगोदरपासून तुम्ही सुरुवात केली असेल, पण सत्ता आल्यानंतर त्याला वेग आला. हे कसं काय तुम्ही शक्य केलं? का पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आणि काँग्रेसची काही ठिकाणी सत्ता. 2008ला मी आणि भगवानराव सोळंके पदवीधर आणि शिक्षक म्हणून आमदार झालो. त्यावेळेला तर यांची केंद्रातही सत्ता होती आणि राज्यातही होती, आणि पश्चिम महाराष्ट्र यांचा बालेकिल्ला. परंपरागत प्रकाश जावडेकरला यांनी शरद पटलांना मदत करून हरवलं होतं. शिक्षकची सीट तर 24 वर्ष नव्हती, पण त्याही वेळेला अतिशय शांत डोक्याने नीट प्रयत्न करत करत 1 लाख किलोमीटर प्रवास करत त्यावेळेला मी. का 5 जिल्ह्याचा मतदारसंघ, अजून तुमचा प्रवास संपला नाही तिथला? नाही, पण 5 जिल्ह्याचा मतदारसंघ असल्यामुळे तेव्हा मला 1 लाख किलोमीटर प्रवास करायला तो मी केला. आणि आय वॉज डॅम कॉन्फिडंट ऑन द डे ऑफ काउंटिंग की आपण विजय होणार आहोत. भगवानराव म्हटलं की चिंता करू नका, आपण दोघे विजय होणार आहोत. त्याच्यानंतर 2009ला विधानसभा आल्या. त्यावेळेला कोल्हापूर आणि सांगलीमधून 7 आमदार आम्ही काढले. त्यावेळेला सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4 काढले आणि सांगली जिल्ह्यामध्ये 3 काढले. त्यामुळे सरकार आलं याचा फायदा झाला, कारण सरकार आल्यामुळे तुम्हाला लोकांची कामं करता येतात आणि कामं करून कॉन्फिडन्स देता येतो. तुम्ही आमच्यावर या, तुमची कामं आम्ही करू. त्यामुळे ते वाढत चाललं. आणि आता स्केल इतकं मोठं आहे की आपल्याला निवडणुकांमध्ये ते त्यावेळेला दिसलंही आणि निवडणुकांमध्ये दिसेलही. म्हणजे परवा कराडजवळच्या मलकापूरच्या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज बाबा, विलास पाटील उंडाळकर, बाळासाहेब पाटील, अविनाश मोहिते सगळे एकत्र आले, तरीसुद्धा आम्हाला मिळालेली मतं आणि त्यांना मिळालेली मतं याच्यामध्ये 1% फरक आहे. 2014ला राजू शेट्टी तुमच्यासोबत होते, पण आता 2019 मध्ये ते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असतील किंवा नाही माहिती नाही. अजूनही काही त्यांचं सीट शेअरिंगचा फॉर्म्युला पूर्ण झालेला नाहीये. पण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती सातत्यानं एक आवाज राजू शेट्टीच्या माध्यमातून या राज्यामध्ये तयार झाला. त्याचा फटका बसू शकतो? फटका बसणार नाही. म्हणजे जसं माझं शरद पवारांबद्दलचं मत आहे, उद्धवजींचं बद्दलचं मत आहे, किंवा या सगळ्यांचं काय असेल तर असू देत, परंतु ही खूप मेहनत घेणारी सर्वसामान्य माणसं, झगडणारी माणसं, तेच माझं राजू शेट्टीबद्दल मत आहे. किंवा मी राजू शेट्टीला नेहमी विष्णू म्हणतो. विष्णू हा लक्ष्मीचा नवरा आहे. याने आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये लक्ष्मी आणली, काही कोणी नाकारण्याचं कारण नाही. परंतु ती जी मक्तेदारी होती ती आता राहिली नाही ना.
शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही रस्त्यावर उतरलात, लाठ्या चालल्या, गोळ्या चालल्या, मग सरकारने तुम्हाला न्याय दिला असं न होता गेल्या 4-4.5 वर्षामध्ये FRP साठी एकदाही गोळीबार सोडाव, गोळीबार तर गेल्या 4.5 वर्षात महाराष्ट्रामध्ये एकदाही झाला नाही, जातीय दंगलीमध्ये झाला नाही आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात झाला नाही, पण लाठी पण नाही चालल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना जसं त्याच्याबद्दल प्रेम आहे, माझ्या मनात प्रेम आहे, तसं शेतकऱ्यांना आता BJP बद्दल प्रेम आहे की यांनी कर्जमाफी आणली, यांनी मराठा आरक्षण आणलं, यांनी 76 लाख क्विंटल तूर खरेदी केली की जे आजपर्यंत 3 लाख क्विंटल एका वर्षी काँग्रेसने केली होती. 3 वर्ष ती तूर विकत बसलो आम्ही, शेतकऱ्याचे पैसे चुकते करून टाकले. यांनी दुधाला प्रति लिटर 5 रुपये भाव, 5 रुपये अनुदान दिलं, यांनी कांद्याला, त्याचं अनुदान अजूनपर्यंत त्या दूध संघाला मिळालेलं नाही. आणि दूध संघ सरकारचा पैसा कुठे जात नाही. आणि एवढे दूध संघवाले रईस आहेत आमचे, चितळे बिळताना काय आमच्या अनुदानावर आहे का? ते म्हणतात हे मिळणार आहे तोपर्यंत देऊन टाका. वेळ झाला एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपण परत एकदा चंद्रकांत पाटील यांच्यासोबत दिलखुलास गप्पा अशा सुरू ठेवणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र. शरद पवार स्वतः मैदानात आहेत आणि प्रत्येक ठिकाणी फिरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला तुम्ही टक्कर देऊ शकाल किंवा ते तुमच्यात कुठेही तुलनेतच कुठे नाही आहे या राजकीय मैदानात? असं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीला सगळे त्यांचे मतभेद विसरून, एकमेकाला दिलेल्या शिव्या विसरून, म्हणजे अजितदादांनी पृथ्वीराज बाबांना काय म्हटलंय याच्या क्लिप फिरत आहेत. शरद पवारांनी पृथ्वीराज बाबांना काय म्हटलं याचे क्लिप फिरतात. शरद पवार म्हणाले होते की यांच्या हाताला लकवा झालाय म्हणजे निर्णय करतात. असे मतभेद विसरून, टीका विसरून ह्यांना एकत्र यावं लागतं, हीच आमची ताकद आहे. असेल हिंमत, वेगवेगळे लढा. मग शिवसेना BJP पण युती लागत नाही. मग कोण एक नंबरला जातो असं हे सरकार बनवणं, इतक्या जागा मिळणं वगैरे सोडा, पण क्रमांक 1 वर आम्ही नक्की असू. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये ताकदच नाही. एकमेकाच्या कुबड्या. आता वंचित आघाडीला 8 जागा द्यायला निघाले. अरे 48 पैकी 8 जागा द्यायला निघाले, एवढे घाबरले तुम्ही? आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीची हिंमत नाही. राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रात 4 जागांच्या बाहेर कुठे हो, मला काही समजतच नाही ना. आणि त्यामुळे रणांगणामध्ये शरद पवारांना ह्या वयात उतरावं लागतं. केलं काय? मग माणसं उभी केली की नाही? आणि तुम्हाला सगळे तुमचे नेते बाहेर काढावे लागणार आहेत. मग तुम्ही तिकडे छगन भुजबळांना म्हणताय, इकडे धनंजय मुंडेंना म्हणताय, इथे सुनील तटकरेंना म्हणताय. मग तुम्ही केलं काय? आमच्याकडे असं नाही. आमच्याकडे इतकी एकामागून एक जनरेशन निर्माण होत असते की आमच्याकडे हा प्रश्न नसतो की बुवा ह्याला उतरवा आणि त्याला उतरवा. महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या 3/4 लोकांना निवडणुकीत उतरवा. ते काहीही संघटन नसलेली माणसं, ज्यांना आपल्या घराच्या बाहेर कधी संघटन उभंच करता आलं नाही, ज्यांना आपल्या घराच्या भल्यासाठीच राजकारण वापरता आलं. म्हणजे तुम्हाला, म्हणजे तुम्ही जर ग्रेट नेते असाल आणि हिंदू संस्कृती जी आहे किंवा त्यांना हिंदू शब्दाचा ॲलर्जी असेल, तर भारतीय संस्कृती जी आहे ती इतरांना मोठं करण्यामध्ये आनंद मानते. मग तुम्ही तर मुलीलाच मोठं करण्यामध्ये आनंद मानता आणि पुतण्यालाच मोठं करता आनंद मानता. ते कमी वेळात पुतण्याच्या मुलाला मोठं करण्यामध्ये आनंद मानता. म्हणजे मावळला चर्चा आहे अशी की पार्थ पवार, अजित पवारांचा मुलगा, सुप्रियाताई या मावळमध्ये सामान्य कार्यकर्ता उभं करा ना बाबा. 3 लोक पवारांच्या घरातले. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीने काही गमजा मारू नयेत. हिंमत असेल तर वेगळा लढा. मग यावर शरद पवार काय म्हणणार, तुम्ही अनेक 24 पार्ट्या घेऊन एकच लढत नाही का? बरोबर, पण आम्ही कधी गमजा मारल्याच नाहीत ना. आणि तुमच्यासारखं ज्यांच्याबद्दल मतभेद आहेत, भांडणं आहे, ज्यांच्या हाताला लकवा झाला म्हणतायत, तर त्या लकवा झालेल्या हाताला धरून निघाले तुम्ही आता. प्रकाश आंबेडकर हे आपल्याला वाटतं म्हणजे जे राजकीय आकलन आपलं महाराष्ट्राचं आहे त्यात हे युतीत या गठबंधनमध्ये येतील का? कारण भयंकर जेरीस आणलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी जागोजागी त्यांच्या सभा होत आहेत ओबीसी सोबत. एकीकडे या महागठबंधनमध्ये ते नसतील, त्यांच्या वंचित विकासमध्ये ते असतील, पण सभा मात्र जोरदार दोन्ही नेत्यांच्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि ते स्वस्त लोकप्रियता, चीप पॉप्युलॅरिटी, एखादी सहजपणे
प्रयत्न न करता एखादी गोष्ट मिळवणं, तत्वज्ञान सोडून असं करणारे नाही आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही म्हणजे त्यांच्या वेगळ्या लढण्याने जागा किती येतील आणि मग यांच्यावर गेल्यानंतर किती येतील तर यांच्यावर गेल्यानंतर जास्त येतील. पण त्या जागा जास्त येण्यासाठी अकोल्यामध्ये मी उभा राहणार आहे प्रकाश आंबेडकर तर मी विजय होण्यासाठी यांच्याशी तत्वाशी मुरड घालून हे हातमिळवणी करतील असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे वारंवार त्यांनी समजलं की बा राष्ट्रवादी जिथे तिथे आम्ही नाही काम करू शकत. आपण राष्ट्रवादीकडे काँग्रेस म्हणते की ओवेसी जिथे तिथे आम्ही नाही काम करू शकत. तिथे काँग्रेस म्हणते की राष्ट्रवादी जिथे असेल ते आम्ही काम करू शकत नाही. म्हणजे काय करणार आहात काय? प्रियंका गांधींचा दौरा सुरू झालाय उत्तर प्रदेशमध्ये. काय काय होणार आहे? आणि गर्दी खूप होती असं साधारणतः चित्रवाहिन्यावर आपल्याला दिसतं, दूरचित्रवाहिन्या. असं आहे की गर्दी आणि मतं ही दोन वेगळे विषय आहेत. हां, उद्या गर्दी आणखीन कोणाला तरी म्हणजे समजा ज्याला सेलिब्रिटी म्हणतो अशाला होऊ शकते तर मतं अशा एखाद्या गर्दी खेचणाऱ्या व्यक्तिमत्वाने जर निवडणुका जिंकल्या असत्या तर अनेक नटनट्या ह्या देशाचे पंतप्रधान झाले असतात, अनेक इंडस्ट्रियलिस्ट ह्या देशाचे पंतप्रधान झाले असते. त्यामुळे ह्या देशातल्या माणसाला एखाद्याला बघायला आवडतं, ऐकायला आवडतं, म्हणजे मतदान करायला आवडतं असं नाही. आणि त्या काय काल आल्या आहेत का? ते बरेच वर्ष आहेत, प्रत्येक निवडणुकीत असतात. पण महाराष्ट्रात येतील म्हणजे हे चेहरे आता राहुल गांधी अनेक वेळा येत असतात, प्रियंका गांधी आल्या तर लोकसभेत काय चित्र असेल साधारणतः? लोकसभेच्या प्रचारात समजा ते उतरले महाराष्ट्राच्या प्रचारात उतरले तर महाराष्ट्रातला माणूस तर खूपच सुबुद्ध असल्यामुळे तो जाणार, ऐकणार. मी तुम्हाला गमतीने जुनी आठवण देतो की ज्या काळामध्ये जनसंघ होता, अटलजी नेते होते, अटलजींच्या सभांना लाखाच्या खाली कधी गर्दीत नसायची. मतदारसंघामध्ये मग 5,000 पडायचे. का तर अटलजींना लोकांना बघायला आवडायचं. काय प्रामाणिक माणूस आहे, काय बोलतो, काय चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स आहेत. पण तो जाऊन पुन्हा काँग्रेसला मतदान करायचा. दुष्काळाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने मदत दिलेली आहे, पण ही मदत थेट पोचते लोकांपर्यंत, त्वरेने पोचते की काही तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये येत आहेत असं वाटतं आपल्याला? 8 सुविधा ज्या द्यायच्या होत्या महाराष्ट्रातल्या त्या तर व्यवस्थितच पोचल्या. मग दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांचा एसटीचा पास फ्री, दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ, मागेल त्याला पाण्याचा टँकर. आता आणि खास करून महिलांसाठी तुम्ही जी सोय केली. हो, आता संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळी भागातल्या गावामध्ये पाण्याच्या टाक्या बसतील, त्यामुळे टँकरला गर्दी होणार नाही वगैरे वगैरे सगळं झालं आहे. अकाउंटला पैसे अजून केंद्रातून यायचे आहेत, पण 2900 कोटी रुपये आपल्याकडे शिल्लक होते ते आपण खाली पाठवले. आणि असं ठरलं की बा 1 रुपया जर द्यायचं असेल तर ते 50 पैसे देऊन टाका. तोपर्यंत केंद्राने पण घोषणा केली. आता केंद्राची याला वेळ आली तरी सुद्धा बजेटची वाट न बघता त्याला आपण CF म्हणतो, कॉन्टिंजन्सी फंड, आकस्मिकता निधी त्याला म्हणतात, त्यातून आपण 3000 कोटी मागितलेत आणि ते पुन्हा पाठवतात. म्हणजे जवळजवळ 4 मार्चला आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी दुष्काळी भागातल्या प्रत्येकाच्या अकाउंटला जे कॅश कॉम्पेन्सेशन असतं, जे NDRFच्या नियमाप्रमाणे असतं, ते पोहोचेल. खूप खूप धन्यवाद दादा, आपण जय महाराष्ट्राची दिलखुलास चर्चा केली.